नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। इचलकरंजी नाईट हायस्कूल विद्यार्थी व पालक मीटिंग संपन्न। कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर नाईट हायस्कूल 10वीच्या विद्यार्थी व पालक यांची मीटिंग आयोजित करण्यात आली होती। यावेळी सर्वप्रथम शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे यांच्या फोटोला विद्यार्थी पालक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी मुख्याध्यापक किसन गवळी, वर्ग शिक्षक UR चौगले यांनी मार्गदर्शन केलं। दीनदलित, गरीब, कष्टकरी लोकांच्या मुलांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील उच्च दर्जाचे नाईट हायस्कूल आपल्या शहरात आहे। ज्या मुलांना आर्थिक परिस्थितीमुळे शिकता आलं नाही व शिकता येत नाही, तसेच 40 ते 50 वय गटातील महिला पुरुष नोकरीला अडथळा येत आहे, तेही दिवसभर काबाड कष्ट करून रात्रीची शाळा शिकण्यास येतात, तरी असे अनेक विद्यार्थी या शिक्षणापासून वंचित आहेत। अशा विद्यार्थ्यांनी रात्रीची शाळा शिकण्याची संधी सोडू नका। शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे। यावेळी GR शिंदे, SM पाटील, AB पाटील, SV चव्हाण इत्यादी शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यस न्यूज महाराष्ट्रासाठी सचिन लोंढे, इचलकरंजी न्यूज प्रतिनिधी। आमचे विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रामध्ये लक्ष द्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये, अगदी लास्टचं राजकीय क्षेत्र सुद्धा या ठिकाणी आज सुद्धा आमच्याच हायस्कूलचे 2 विद्यार्थी आजच्या या महानगरपालिकेच्या याच्यामध्ये आमचे ते याच लक्षात घ्या नगरसेवक आहेत। इथपर्यंत तरी मजल मारले आहे, प्रत्येक क्षेत्र काबीज केलेलं आहे। प्रत्येक क्षेत्र, ते शिक्षक असतील, वकिलीचं क्षेत्र असेल, मेडिकलचं क्षेत्र असेल, इंजिनिअरिंगचं क्षेत्र असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये आमचे विद्यार्थी हे त्या ठिकाणी चमकलेले आहेत। 64 विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत, 10वीच्या परीक्षेला बसले आहेत। त्यांच्या अपेक्षेचा प्रश्न त्या ठिकाणी येतो लक्षात घ्या। 64 विद्यार्थी आम्ही देतोय, लक्षात घ्या, शाळा देते आणि विद्यार्थी त्याचं भान राखतात, त्याप्रमाणे ते अभ्यास करतात। मग आता काय तर ह्या कालावधीमध्ये फक्त आणि फक्त अभ्यास, लक्षात घ्या। आणि ह्या 2 महिन्यामध्ये जो विद्यार्थी शाळेमध्ये येतोय, वर्गामध्ये हजर होतोय, तो विद्यार्थी निश्चितपणे या ठिकाणी पासून जातोय चांगल्या मार्गाने। आमचा अनुभव आहे। शिक्षक हा त्या विषयाचा तज्ञ शिक्षक आहे, लक्षात घ्या। सगळे मॉडरेटर, एक्झामिनर, बोर्डाचे मॉडरेटर, एक्झामिनर आहेत, लक्षात घ्या। तर इतकं ज्ञान म्हणजे ह्या अनुभवानं आम्हाला आलेलं ज्ञान तुमच्या समोर आम्ही ओळखण्याचा प्रयत्न करतोय, विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करतोय। त्या विद्यार्थ्यांनी घेतलं पाहिजे, लक्षात घ्या, घेतलं पाहिजे। सकाळी उठून अभ्यास केला पाहिजे। मी पालकांना विनंती करतोय, थोडंसं त्याच्याबरोबर बसा, थोडंसं त्याला विचारा की तो करतोय काय अभ्यास। या कालावधीने केलाच पाहिजे, लक्षात घ्या। कारण आता कसं आहे की या 2 महिने, 1-1.5-2 महिन्यांच्या पिरियडमध्ये प्रत्येक विषयाला किती वेळ द्यायचा हे गणित बसत नाही, आता बसत नाही, लक्षात घ्या। तरी पण थोडं प्रत्यक्ष आपण करत गेलो तर आमच्या 20 मार्काच्या मदतीनं विद्यार्थी पासिंगच्या रेंजपर्यंत जाऊ शकतोय। पण फक्त पासिंगच चालणार नाही, आता परिस्थिती बदल, लक्षात घ्या। शिक्षणाचे प्रवास सगळे बदलत आहे, लक्षात घ्या। कारण पूर्वी आता महेश म्हणत असेल की आमच्या वेळेचं शिक्षण वेगळं होतं, आमच्या शाळा पण वेगळी होती। महेश ज्यावेळी शाळेमध्ये होता ना, त्यावेळी 6 वर्ग भरायचे आणि सगळं फुल व्हायचं, सगळं फुल असायचं। आता ती स्थिती नाही, आता ती स्थिती नाही। सगळे प्रवाह बदलले, म्हणजे शिक्षणाचे सगळे आराखडे सगळे बदलले, लक्षात घ्या। तर याच्यामध्ये आपला विद्यार्थी टिकणार कुठं? हा तरी विद्यार्थी दिवसभर काम करणार, त्या वेळ तरी किती मिळणार? तर त्या मिळालेल्या वेळेचा सदुपयोग त्या विद्यार्थ्यांनी केला पाहिजे आणि निदान 10वी पर्यंत शिक्षण चांगल्या मार्कानं पासून पुढच्या म्हणजे जीवनासाठी, पुढच्या म्हणजे महाविद्यालयीन जीवनासाठी म्हणा, एखादा कोर्स जरी केला, लक्षात घ्या, तरी सुद्धा तो त्याच्या जीवनामध्ये फार उपयोगी